समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य भोसले आणि तुम्ही पाहत आहात आपला मराठी चॅनल मराठी ट्रेडर. आता मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर ज्या काही गोष्टी सांगणार आहोत त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. त्यामुळे माझे मित्र बांधवांना एक मनापासून विनंती आहे की आपण आपला जो चॅनल आहे मराठी ट्रेडर ह्याला भरभरून सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत की सेन्सेक्स म्हणजे काय आणि निफ्टी म्हणजे काय. ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्याचा उपयोगही केला जातो. आता जर तुम्हाला सांगायचं बोललं तर बाजारामध्ये दोन प्रकारचे एक्सचेंज असतात जे की मी तुम्हाला सांगितले होते की सेन्सेक्स आणि NSE. आता सेन्सेक्स म्हणजे काय मित्रांनो, ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसेल आणि NSE म्हणजे काय ह्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहीत आहे का? आता हेही माहीत नसेल तर आपण त्याच गोष्टींबद्दल आज आपण सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला समजून येईल की आपण ज्या दोन गोष्टींबद्दल पाहणार आहोत की त्या दोन गोष्टी मार्केटमध्ये किती महत्त्वाच्या आहेत. आता सेन्सेक्स ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जी बाजारामध्ये BSE ला रिलेटेड धरून चालते. आता सेन्सेक्स आणि BSE चा कॉम्बिनेशन काय आहे, जसं की NSE चं हे निफ्टी 50 सोबत कॉम्बिनेशन आहे. आता सेन्सेक्स हा बाजारामध्ये धरला जातो जो की ज्याच्यामध्ये जवळजवळ 6000 कंपन्यांच्या आसपास असतात. आता ह्या 6000 कंपन्या जर तुम्ही ऐकल्या असतील तर BSE मध्ये ऐकल्या असतील. हा मित्रांनो की हे सेन्सेक्स हा जवळजवळ BSE चाच एक प्लॅटफॉर्म आहे. फक्त विषय काय होतो मित्रांनो की सेन्सेक्स हे म्हणजे झाले एक पुस्तक आणि BSE हे झालं इंडेक्स. एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजावून सांगायचं बोललं तर ह्याचा अर्थ असा होतो. आता BSE म्हणजे काय की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आता BSE मध्ये किती प्रकारच्या कंपन्या असतात आणि BSE मध्ये आपण एवढ्या कंपन्यांचं अनालिसिस करणं आपल्याला महत्त्वाचं आहे तर नाही मित्रांनो. BSE मध्ये जवळजवळ 6000 कंपन्या असतात. जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, ह्याच्यामध्ये जवळजवळ किती कंपन्या असतात? 6000 कंपन्या असतात. आता मित्रांनो मला एक सांगा की 6000 कंपन्यांचं आपण एकदम विश्लेषण करू शकतो का? तर नाही करू शकत. त्यामुळे काही असे मार्केटमध्ये रूल ठरवलेले गेले आहेत की ज्याचं आपल्याला एकदम अनालिसिस करता येणं खूप गरजेचं आहे आणि तेही एकदम सोप्या भाषेमध्ये. त्यामुळे BSE मध्ये जवळजवळ 30 कंपन्या अशा आहेत की ज्या कंपन्यांचं एक दळणवळण जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे प्रॉफिट लॉस ही कंपनी ग्रोथ करते की नाही करत, अशा सगळ्या कंपन्यांचं एक प्रकारचं फंडामेंटल अनालिसिस हे केलं जातं आणि त्याच्यावरून ठरवलं जातं की ही कंपनी 30 कंपन्यांमध्ये बसली जाते की नाही बसली जात. त्याच प्रकारे मित्रांनो होतं काय की 6000 कंपन्यांचं अनालिसिस करणं तर शक्य नाही. त्यामुळे 30 कंपन्यांचं अनालिसिस करणं हे खूप सोप्या पद्धतीने होऊन जातं आणि त्या 30 कंपन्यांच्या जोरावर आपलं ठरवलं जातं की आज BSE आणि सेन्सेक्सचा हा मूल्यांक वाढला की कमी झाला, म्हणजे शेअरची प्राइस ही वाढली की कमी झाली. आता ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी ठरवल्या जातात मित्रांनो, तर कमोडिटी, डेरिव्हेटिव्ह, तशाच प्रकारे अजून अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या ज्या मार्केटमध्ये पाहिल्या जातात. आता त्याच प्रकारे जर तुम्ही पाहिलं मित्रांनो, जर तुम्हाला माहित आहे का की जो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे म्हणजे BSE हा बाजारामध्ये कधी आला होता, तर 1978 ते 1979 साली सेन्सेक्स ह्या शब्दाची सुरुवात झाली होती. आता 1978 साली जर तुम्ही पाहिलं असेल तर सेन्सेक्स हा जवळजवळ बाजारामध्ये 100 रुपयाला आला होता. आज जर तुम्ही 2024 ला पाहिलं असेल तर जवळजवळ BSE म्हणजे सेन्सेक्सने जवळजवळ 85,000 ते 80,000च्या आसपास आज आपल्याला ट्रेडिंग करताना दिसतो. आता होतं काय मित्रांनो की BSE बद्दल अजून मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगतो की BSE मध्ये होतं काय मित्रांनो की समजा 30 कंपन्यांचं तुम्ही अनालिसिस करत आहात, परंतु त्या 30 कंपन्यांमध्ये जर एखादी कंपनीने चांगला परफॉर्मन्स केला तर ती कंपनी तशीच राहते. परंतु त्या 30 कंपन्यांमधील एखादी कंपनी जर वाईट परफॉर्मन्स केला तर त्या 30 कंपन्यांमधून त्या कंपनीला बाहेर काढलं जातं. म्हणजे आत कोणाला घेतलं जातं, जर समजा त्या 6000 कंपन्यांपैकी ह्या 30 कंपन्या सोडल्या आणि ह्या 30 कंपन्यांच्या बाहेरची एखादी कंपनी जर चांगला परफॉर्मन्स करत आहे तर तिला त्या 30 कंपन्यांमध्ये ऍड केलं जातं. म्हणजे तिला त्या 30 कंपन्यांमध्ये स्थान दिलं जातं आणि 30 कंपन्यांमधून एखादी कंपनी जर खराब काम करत आहे तर तिला त्या कंपन्यांमधून बाहेर काढलं जातं. अशा पद्धतीने सेन्सेक्स म्हणजे BSE चं हे सर्व सूत्र चालत असतं. तर तुम्हाला आता समजलं असेल की सेन्सेक्स हा कशा पद्धतीने काम करतो. आता आपण पाहूया निफ्टी. निफ्टी म्हणजे काय? NSE. NSE म्हणजे काय? नॅशनल स्टॉक एक्सचेंज.
आता मित्रांनो, ह्याची स्थापना कधी झाली होती जर मी तुम्हाला सांगायचं बोललो तर 1995 साली निफ्टीची स्थापना झाली, म्हणजे NSEची स्थापना झाली। ज्यावेळी निफ्टी बाजारामध्ये आली मित्रांनो, त्यावेळी त्याचा मूल्यांक होता 1000 रुपयाच्या आसपास। आता जर तुम्ही पाहिलं तर सध्याची करंट पोझिशन जी चालू आहे 2024 चालू आहे। 2024 साली आपल्याला निफ्टीचं एक टार्गेट पाहायला मिळालं होतं 26,300, ते आत्ता आपल्याला पाहायला मिळत आहे 25,000। म्हणजे 1995 ते 2024 जवळजवळ 19 ते 20 वर्षामध्ये जवळजवळ आपल्याला निफ्टी ही 1000 पासून 26,000 पर्यंत वाढताना दिसली। याच्यावरून तुम्हाला समजलं काय मित्रांनो की मार्केट हे वाढण्यासाठी असतं, कमी होण्यासाठी नसतं। ह्या सोप्या पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मार्केटला समजून घेणं खूप गरजेचं आहे। कारण मार्केटमध्ये ज्यावेळी आपण एखादी गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीमध्ये जर तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही मार्केटमधून एक चांगल्या पद्धतीचे पैसे हे कमवू शकता। आता मित्रांनो, जसं की आपण BSE मध्ये पाहिलं की BSE मध्ये 6000 कंपन्या असतात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की NSE मध्ये किती कंपन्या असतात, तर NSE मध्ये जवळजवळ 1900 कंपन्या असतात, त्याच्यावरही कंपन्या असतात। आता आपण 1900 कंपन्यांचं अनालिसिस करू शकतो का, तर नाही मित्रांनो, आपण 1900 कंपनीचं अनालिसिस करू शकत नाही। त्यामुळे तुम्ही हा शब्द ऐकला आहे की निफ्टी 50। निफ्टी 50 हा काय आहे की 50 टॉपच्या कंपन्या अशा धरल्या जातात की ज्याच्यामध्ये बाजारामध्ये देवाणघेवाण ही आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने पाहता येईल। आणि ह्या 50 कंपन्यांच्या जोरावर आपल्याला ठरवलं जातं की आज बाजारभाव वाढला की आज बाजारभाव पडला। त्यामुळे निफ्टी 50 आहे त्याला असं पद्धतीचं नाव पडलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये होतं काय मित्रांनो, ह्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या कंपन्या असतात। जर तुम्ही पाहिलं एनर्जी सेक्टर, सोलर सेक्टर, फायनान्स सेक्टर, बँकिंग सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर, फायनान्स सेक्टर अशा कंपन्यांचं सेक्टर आपल्याला निफ्टी 50 मध्ये पाहायला मिळतं। ज्याच्यावरून आपल्याला बाजारभावामध्ये मार्केट चालू झाल्यानंतर एक बाजार पॉझिटिव्ह किंवा बाजार निगेटिव्ह अशा पद्धतीच्या दोन गोष्टी पाहायला मिळतात। आता 1995 नंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर 2024 ला जवळजवळ निफ्टी आपल्याला एक 25,000 ते 26,000 पॉईंटने वाढताना दिसली। म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज काय आला की मार्केट हे वाढण्यासाठी आहे मित्रांनो। निफ्टी ही भविष्यामध्ये 0 होऊ शकते का, तर नाही होऊ शकत, परंतु निफ्टी ही 1 लाखला जाऊ शकते का, तर जाऊ शकते। त्यामुळे मित्रांनो, माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की मार्केटमध्ये गुंतवणूक करण्या अगोदर प्रत्येक गोष्टीचं अनालिसिस करणं हे खूप गरजेचं आहे की ज्याच्यावरून आपल्याला समजून येतं की आपण एखाद्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करताना ती गुंतवणूक आपल्याला किती महत्त्वाची आहे आणि ती आपल्याला भविष्यामध्ये फायदेशीर ठरणार आहे की नाही ठरणार आहे। त्यामुळे माझा एक तुम्हाला सल्ला असेल, जर तुम्ही एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करताय तर त्या शेअरचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे। आता अनालिसिस म्हणजे काय असतं की ती कंपनी भविष्यामध्ये ग्रोथ करते की नाही करते, त्या कंपनीचा प्रॉफिट रेशिओ आत्ताच्या कंडिशनमध्ये चांगला आहे की नाही आहे, ह्या कंपनीवर आपण गुंतवणूक केल्यानंतर ह्या कंपनीने भविष्यामध्ये कशा पद्धतीने रिटर्न दिलेले आहेत, ह्या सर्व गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं भविष्यामध्ये रिटर्न हे आपल्याला पाहायला मिळू शकतात। आता मित्रांनो, तुम्हाला सेन्सेक्स म्हणजे काय, म्हणजे BSE म्हणजे काय आणि NSE म्हणजे काय, की नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि त्याचा छोटा भाऊ म्हणजे कोण, निफ्टी। जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की सेन्सेक्स मध्ये आपण पाहिलं जातं म्हणजे पुस्तक, आणि BSE म्हणजे काय, इंडेक्स। त्याच पद्धतीने NSE म्हणजे काय, एक झालं पुस्तक, आणि निफ्टी म्हणजे काय झालं, त्याचा इंडेक्स। त्याच पद्धतीने आपण 50 कंपन्यांचे अनालिसिस हे केलं जातं। जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर आपला मराठी चॅनल नमस्कार मराठी ट्रेडर ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करायलाही विसरू नका। त्यामुळे आपण भेटूया पुढच्या भागामध्ये। धन्यवाद।